नमस्कार. आज मी घेऊन आले आहे रुखवतात ठेवण्यासाठी सुंदर असं हे मोत्याचं जातं. हा जात्याचा खालचा भाग आहे आणि हा वरचा. तर अशा पद्धतीनं हे जातं आपण फिरवू पण शकतो. आणि आता आपण जात्यामध्ये भरण्यासाठी धान्य या मोत्याच्या छोट्याशा टोपलीमध्ये हे धान्य घेतलेलं आहे आणि दळलेलं पीठ ठेवण्यासाठी हे छोटंसं एक पात्र आणखीन एक. तर असा हा रुपवत इथे मांडलेला आहे. कसा वाटतंय तुम्हाला नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धान्याची टोपली तुम्हाला इथं परत रिकामी करून पण एकदा दाखवते मी. अतिशय सुंदर अशी नाजूक टोपली आहे ज्यात आपण धान्य ठेवलेलं आहे. तर हे पहा इथं रिकामी टोपली दाखवते. अशा पद्धतीने ही छोटी टोपली आहे आणि आणखीन हे एक पात्र आहे. असं आपल्याला रुखवत सजवायचं आहे. तर या भागामध्ये आपण हे जातं कसं बनवायचं हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे. तर यासाठी आपल्याला सर्व जे मोती आहेत ते 6 नंबरचे लागणार आहेत. अतिशय कलरफुल असं हे जातं आपलं बनणार आहे. आणि यासाठी लागणार आहे वायर. अशी हे जाताचे 2 भाग आपल्याला बनवायचे आहेत. हा खालचा भाग आहे आणि हा वरचा आहे. आणि यामध्ये असं मध्यभागी आपल्याला इथं फिट्ट करायचं असतं. तर हे बनवण्यासाठी मी 30 नंबरचा वायर इथं डबल ओन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 6 गुलाबी मोती टाकलेले आहेत. याला 2-3 वेळेस आपल्याला पक्की गाठ द्यायची आहे. मोती 6 नंबरचे आहेत आणि वायर डबल घेतलेला आहे मी. परत एकदा सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे आणि परत एक वेळेस असा फासा द्यायचा असतो म्हणजे गाठ आपली सुटत नाही आहे. त्यानंतर पांढरे 5 मोती आपल्याला टाकायचे आहेत आणि या गुलाबी मोत्यावर पांढऱ्या मोत्याचं षटकोन आपल्याला बनवायचं आहे. खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून परत सुई काढून आपण दुसरं षटकोन बनवणार आहोत. त्यासाठी हे 2 मोती आहेत. तर आता 4 मोती टाकावे लागतील आपल्याला पांढरे आणि बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून परत सुई काढायची आहे पुढचं षटकोन बनवण्यासाठी. त्यानंतर परत 4 पांढरे मोती आपण टाकणार आहोत. बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून आणि खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि पुढचं षटकोन बनवण्यासाठी परत पुढच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. तर अशा पद्धतीनं हे पहा आपण सर्व षटकोन आपल्याला हे बनवायचे आहेत. आता हे शेवटचं आहे. यासाठी 3 मोती आपल्याला आधीच मिळतात. तर शेवटी आपल्याला 3 पांढरे मोती टाकून बाजूच्या मोत्यातून खालच्या मोत्यातून आणि परत बाजूच्या मोत्यातून सुई काढून अशा पद्धतीने आपलं हे षटकोन तयार झालं आहे. आता या पुढची डिझाईन आहे ह्या 4-4 मोत्यावर आपल्याला बनवायची आहे. हे बाजूला जे 4-4 मोती दिसतात ना त्यावर आपल्याला पुढची डिझाईन बनवायची आहे. तर 4 मोती आहेत त्याच्यामधल्या 2 मोत्यावर आपण पहिलं षटकोन बनवायचे. त्यासाठी 4 निळे मोती टाकून खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. तर हे इथं आपण षटकोन बनवले. आता हा कॉर्नरवरचा 1 मोती असतो तर इथं आपल्याला पंचकोन बनवायचं असतं. तर इथं 3 निळे मोती टाकून बाजूच्या निळ्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे म्हणजे हे आपलं इथं पंचकोन बनतं. त्यानंतर मधली बाजू जेव्हा येते तेव्हा मधल्या 2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचं असतं. हे आठवणीने अगदी लक्षात ठेवायचं आहे. 3 मोती टाकून निळे बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून आपण सुई काढली आहे. मधल्या बाजूवर आपण षटकोन बनवायचं आहे आणि कॉर्नरवरती पंचकोन बनवायचं आहे. आता पांढऱ्या एका मोत्यावर सुई काढली तर आता इथं 3-3 मोती टाकत आपण असे षटकोन आणि पंचकोन बनवणार आहोत. तर हे बनवून झाले. आता काय करायचं आपल्याला चौकोन बनवायचे आहेत. इथं ही खूप सोपी डिझाईन आहे. 1 गोल्डन 1 हिरवा 1 गोल्डन मोती टाकून चौकोन बनवलं आहे मी. त्यानंतर सुई पुढच्या मोत्यातून काढून घेतली आहे. 1 गोल्डन 1 हिरवा मोती टाकत
हे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. यात काही डिझाईन कुठे बदलायची नाही आहे आपल्याला. सरळ 2-2 मोती टाकत आपण हे चौकोन बनवणार आहोत. सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची. एक गोल्डन एक हिरवा मोती टाकत हे सर्व चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. प्रत्येक एक मोत्यावर आपण चौकोन बनवणार आहोत. पुढच्या निळ्या मोत्यावर सुई काढून घ्यायची. एक गोल्डन एक हिरवा मोती टाकत प्रत्येक निळ्या मोत्यावर आपल्याला आता चौकोन बनवायचे आहेत. अशा पद्धतीनं सर्व बाजूनी चौकोन करून घ्यायचे आहेत. तर ही अशी डिझाईन आपली बनते. तर अशा 2 डिझाईन आपल्याला बनवायच्या आहेत. हे पहा, 2 डिझाईन मी बनवून घेतल्यात आणि ह्या आता दोन्ही डिझाईन आपल्याला जोडायच्या आहेत. अशा एकावर एक आपल्याला जोडायच्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, एक गुलाबी मोती टाकून वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि परत एक गुलाबी मोती टाकून चौकोन बनवायचा आहे. परत एक गुलाबी मोती टाकून परत सुई सर्व मोत्यातून आता आपण फिरून घेणार आहोत. हे पहा, हिरव्या मोत्यातून परत गुलाबी मोत्यातून काढून पुढच्या दिशेनं सुई घ्यायची आपल्याला. पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. आता इथं गोल्डन मोती आपण टाकणार आहोत. हे पहा, एक गोल्डन मोती टाकला आहे मी इथं आणि परत सुई सर्व मोत्यातून फिरवून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस सर्व मोत्यातून सुई फिरवायची आहे. अशा पद्धतीनं एक एक मोती टाकत आपल्याला हे दोन्ही भाग जोडायचे आहेत. सुई परत पुढच्या मोत्यात घेऊन आता परत एक गोल्डन मोती आपण टाकणार आहोत. सुई आपण मोत्यातून फिरून एक गोल्डन मोती टाकला आणि परत सर्व मोत्यातून आपल्याला सुई फिरवायची आहे. आधी आपण 2 गुलाबी मोती टाकले, आता 2 गोल्डनचे टाकलेले आहेत आणि आता परत सुई पुढच्या मोत्यातून काढून परत एक गुलाबी मोती इथे टाकला आहे. तर अशा पद्धतीनं 2 गुलाबी 2 गोल्डनचे मोती टाकत हा सर्व भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे पहा, 2 गुलाबी 2 गोल्डन असे टाकत सर्व बाजूने आपण ही जोडून घेणार आहोत. तर या इथे अतिशय छान असं हे जोडले गेले. हा जात्याचा वरचा भाग आपण बनवत आहोत. तर इथं काय करायचं, आपल्याला सुई निळ्या मोत्याजवळ काढून घ्यायची आहे आणि आता इथं 2 गोल्डन 2 गुलाबी आणि परत 2 गोल्डन मोती टाकलेत. वरचा गोल्डन मोती बाजूला सरकून खालच्या 5 मोत्यातून सुई परत काढून घेतली आहे. हा जात्याचा खुंटा आपण बनवत आहोत. वरचा मोती सोडून सर्व खालच्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि सुई जी आहे खालच्या दिशेने ओढून घ्यायची आहे, म्हणजे खुंटा सरळ अगदी उभा राहतो. अशा पद्धतीनं हे पहा, असा सरळ खुंटा यामुळे उभा राहतो. आता काय करायचं, आपल्याला सुई परत निळ्या मोत्याच्या जवळूनच सुई परत वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे आणि आता ही डिझाईनच्या मध्ये जो आहे गुलाबी मोती तिथंपर्यंत आपल्याला सुई न्यायची आहे. तर आता मी सरळ आतल्या रिकामी जी जागा आहे त्यातून सुई सरळ पुढे नेते गुलाबी मोत्यापर्यंत. मोत्यातून न फिरवता सरळ आतमध्ये जो रिकामी भाग आहे त्यातून सुई अगदी अलगद जाते. सुई घट्ट अशी ओढून घ्यायची इथं आणि इथं काय करायचं, आपल्याला एक फासा टाकायचा आहे. हा फासा यासाठी टाकायचा आहे की वायर परत लूज जर सुटलं तर आपला जो खुंटा बनवलेला आहे तो ढिला पडू शकतो. त्यामुळं अशा पद्धतीने घट्ट असा फासा टाकून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला गुलाबी 3 मोती इथं टाकायचे आहेत.
आणि चौकोन बनवायचा आहे. तर आता खालच्या गुलाबी मोत्यातून सुई जाणं शक्य नाही, त्यामुळं काय करायचं, सरळ खालच्या दिशेनं सुई घालून वरच्या दिशेनं काढून घ्यायची, कारण आपण आधीच सुई 2-3 वेळेस त्या मोत्यातून फिरलेली असते. त्यामुळं सुई खालून घालून सरळ वर काढून घेतली मी. अशा पद्धतीनं आपल्याला हे चौकोन बनवायचे आहेत. आणि सुई जी आहे हे पहा शेजारच्या मोत्यातून आता काढून घ्यायची दुसरा चौकोन बनवण्यासाठी. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. परत 2 गुलाबी मोती टाकत असे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. ह्या 6 गुलाबी मोत्यावर आपण चौकोन बनवणार आहोत. त्यामुळं जात्याचं जे मूग जे म्हणतो ते इथं बनतं. घास घालण्याचा जो मधला भाग असतो तो इथं आपल्याला बनवायचा आहे. सुई खालून मोत्यातून जात नाही, त्यामुळे सरळ खालून घालून आपण वर काढणार आहोत. अशा पद्धतीने जरी केलं तरी काहीही अडचण येत नाही. घट्ट असं ओढायचं आहे फक्त आणि सुई या बाजूच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. दोन दोन मोती टाकत हे सर्व चौकोन आपल्याला बनवायचे आहेत, म्हणजे मध्ये बरोबर गोल सर्कल तयार होतो. सुई खालून घालून वरच्या बाजूने काढून घेते. घट्ट असं ओढायचं आहे, त्यामुळे बरोबर गोल असा आकार यायला येतो. तर अशा पद्धतीनं आपण हे सर्व चौकोन जे आहेत करून घ्यायचे आहेत. तर इथं हे पहा 6 चौकोन बनून असा गोल असा भाग तयार झाला आहे. आता काय करायचं आपल्याला, हे वरच्या बाजूचे जे गुलाबी मोती आहेत ना त्यामध्ये एक एक गोल्डन मोती आपल्याला फिट करायचा आहे. हे पहा वरच्या गुलाबी मोत्यातून सुई काढली मी, एक गोल्डनचा मोती टाकून पुढच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि थोडं ओढलं की बरोबर तो मोतीमध्ये फिट बसतो. हे पहा अशा पद्धतीने थोडं असं ओढ दिली की मोती बरोबर मध्ये फिट बसतो. तर अशा पद्धतीनं गुलाबी मोत्यामध्ये एक एक गोल्डन मोती बसवल्यामुळं बरोबर जात्याचा जो वरचा भाग आहे त्याला छान आकार येतो. तर ही डिझाईन आपली इथे कंप्लीट झाली आहे. आता इथं 1-2 वेळेस फाशी देऊन सुई आपल्याला खालच्या दिशेने नेऊन इथं कट करून घ्यायचं आहे धागा. 1-2 वेळेस पक्के फाशी द्यायची इथं, त्यामुळे वायर आपलं कुठेही सुटत नाही. 2 वेळेस फाशी देऊन 2-3 मोत्यातून सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे आणि आपल्याला धागा कट करून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा जात्याचा वरचा भाग आपला इथं बनलेला आहे. आणि आता आपण खालचा जो भाग आहे तो बनवायचा आहे. त्यासाठी आधी जे सेम मी बनवलं होतं ना गोल सर्कल, त्याच पद्धतीने आणखीन एक सर्कल आपण बनवून घ्यायचं असतं. सेम पहिलीच पद्धत आहे, 2 भाग एकमेकाला जोडून सेम तीच डिझाईन इथं केलेली आहे खालचा भाग बनवण्यासाठी. आणि सुई जी आहे बरोबर मध्य गुलाबी जी मोती आहे तिथं आणली आहे मी आणि इथं 5 हिरवे मोती टाकून वरचा मोती सोडून खालच्या 4 मोत्यातून सुई काढायची आहे. जाताचा जो मधला छोटा खोटा असतो तो इथं आपल्याला बनवायचा आहे. थोडं ही वायर कुठं न राहू देता घट्ट असं वायर ओढून घ्यायचं आहे आणि बरोबर समोरच्या बाजूने आता आपण सुई काढून घेणार आहोत, त्यामुळं तो भाग बरोबर मध्ये उभा राहतो. अशा पद्धतीने घट्ट असं ओढायचं आहे आणि 1-2 फाशे टाकून इथं आपल्याला अगदी पॅक असा हा भाग करायचा आहे. 1-2 वेळेस इथं फाशी टाकून घ्यायचे. वायर अजिबात कुठेही इथं सुटू द्यायचं नाही आहे, त्यामुळं मधला जो खोटा आहे तो अगदी सरळ उभा राहतो. तर आता 1-2 वेळेस फाशी देऊन मोत्यातून सुई काढून इथं आपण धागा कट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही आपली जातं तयार झालं आहे. कशी वाटते ही डिझाईन नक्की मला सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.